आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय ऑरेंज इकॉनॉमीच्या संदर्भात। खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे एव्हीजीसी एक्सआर हे एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी पुढच्या काळामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे एक क्षेत्र आहे। क्रिएटर्स इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची आहे। क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये एव्हीजीसी एक्सआर पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे। या राज्याने यामध्ये अतिशय चांगलं आपण काम केलंय। त्यामध्ये आपण आता जागतिक दर्जाचे पार्क्स तयार करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टार्टअप्सला आपण मदत करतो। आणि नुकतंच वेव्स नावाचं जे एक जागतिक परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपयाची गुंतवणूक एव्हीजीसी एक्सआर मध्ये आपल्याला मिळाली, ज्यामध्ये प्राइम फोकसने जगातला एक बेस्ट स्टुडिओ आपल्याकडे आता तयार केलाय, त्याचं उद्घाटन आता होणार आहे। गोदरेजनी देखील या ठिकाणी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे देखील या क्षेत्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि मोठ्या प्रमाणात यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की एव्हीजीसी क्षेत्रातलं IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे पहिलं IIT मुंबईला मिळालेलं आहे। मुंबईमध्ये ते आपण सुरू केलेलं आहे। आता फिल्म डिव्हिजनच्या इमारतीत सुरू झालंय। 2 वर्षामध्ये त्याची इमारत ही आपल्या फिल्म सिटीमध्ये तयार होईल आणि मग त्या ठिकाणी आपण त्या संदर्भातलं काम करू।